नमस्कार. आता आपण मसावी कसा काढायचा बघूया. तर मसावी म्हणजे काय असतंय, की ह्या दिलेल्या संख्येंना भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या. म्हणजे त्या संख्येनं 8लाही आता या एक्झाम्पलमध्ये 8लाही भाग गेला पाहिजे आणि 12लाही भाग गेला पाहिजे. मग काय करायचं, यातली लहान संख्या निवडायची. आता या लहान संख्येनं मोठ्या संख्येला भाग जातोय का सर्वप्रथम हे बघायचं. तर इथं 8नं 12ला भाग जात नाही. डायरेक्ट म्हणजे त्या पाढ्यातली संख्या असली पाहिजे. 8 दोन्ही 16 असली तर मसावी 8 आला असता. पण इथं 12 आहे. तर काय करायचं, 8 हा मसावी नसणार. तर मसावी कसा काढायचा, तर 8च्या निम्म करायचं 4. तर 4नं ह्या 12ला भाग जाते का बघायचा. तर 4 त्रिकोण 12. तर मसावी असणार 4. आता इथं 15 आणि 20. सर्वप्रथम काय करायचं, ह्या 15नं 20ला भाग जातोय का बघायचं. 15नं 20ला भाग जात नाही. मग 15च्या निम्मी, तर 15च्या निम्मी होत नाही, 7.5. तर काय करायचं, हे 15चं कुठल्या पाढ्यात 15 आहे बघायचं. तर 5च्या पाढ्यात 15 आहे. 5 त्रिक 15. तर ह्यातली मोठी निवडायची. 5 आणि 3 येतात. ह्या 15चा भाग 5 आणि 3. पण आपण ह्यातली मोठी संख्या निवडायची 5. आता 5नं 20ला भाग जातो का, तर जातो. 5 चौक 20. तर ह्या संख्यांचा मसावी असणार 5. म्हणजे मसावी म्हणजे काय असते, की दिलेल्या संख्यांना भाग झाला अशी मोठ्यात मोठी संख्या. लहान निवडायची नाही. जेवढी मोठी असेल तेवढी शक्य असेल तेवढी मोठी निवडायची. आता 20 आणि 30मध्ये 20 दोन्ही 40 असते. म्हणजे 20 तर मसावी नसणार. मग 20च्या निम्म करायचं. 20च्या निम्म किती असणार, 10. तर 10ला ह्या 30ला भाग जातो. 10 त्रिक 30. तर ह्या दोन संख्यांचा मसावी 10 असणार. आणि इथंही आता 25 आणि 50. सर्वप्रथम काय करायचं, लहान संख्या न मोठ्या संख्येला भाग जातोय का बघायचं. 25 दोन्ही 50. तर या दोन संख्यांचा मसावी काय असणार, 25. म्हणजे मसावी म्हणजे काय असतंय, की अशी मोठ्यात मोठी संख्या, की त्या संख्येनं ह्या संख्यांना भाग गेला पाहिजे. मग इथं 2 संख्या असू शकते, त्या 3 असू शकते, त्या 4 असू शकते. त्या मी सोपं करण्यासाठी 2-2 संख्या घेतले. पण कितीही संख्या असू शकतात आणि त्या सर्व संख्येला भाग द्यायला अशी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे मसावी.